जर बीजेपीचे कमी थोडे सीट्स आले तर थोडंफार मार्केट पडू पण शकतं, पण लॉंग टर्म मध्ये मला वाटत नाही फारसा फरक पडेल. कारण जर आपण कारणं पाहिली की आपलं मार्केट का वर जातं, तर त्याचा एवढा सरकारशी संबंध खरं म्हणजे नाहीये. रिस्क जी असते ती अननोन असते, म्हणजे ती तुम्ही फोरकास्ट नाही करू शकत, आणि जर तुम्ही फोरकास्ट करू शकत असाल तर इट इज नॉट रिस्क. अनेक लोकांना एक खोटा कॉन्फिडन्स येतो की ठीक आहे, मी 2 पानं वाचली, एखादा व्हिडिओ पाहिला की मी झालो एक्सपर्ट, मी निवडणार स्टॉक. ट्रेडिंग जे असतं ते त्याला म्हणतात झिरो सम गेम, की कोणतरी जिंकतं कोणतरी हारतं. वस्तुस्थिती अशी आहे, आणि सेबीचा एक ह्याच्यावरती पेपरच आहे की 90% ट्रेडर्स हे लॉसेसच करतात. काही लोक जॉब सोडतायत आणि मग ते म्हणतात की मला फुल टाइम ट्रेडिंग करायचं. मला एक जण असा भेटला होता की तो 12वीची परीक्षा दिली आणि त्याच्या वडिलांना त्यांनी कन्व्हिन्स केलं की मी आता ड्रॉप आउट होणार आणि मी फुल टाइम ट्रेडिंग करणार. म्हणजे मला ती ऐकूनच भीती वाटली. नमस्कार मंडळी, रिअल किस्सा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, भारतात सध्या सार्वत्रिक निवडणुकांची धामधूम सुरू आहे. आता आम्ही ही चर्चा करायला बसलोय तोपर्यंत महाराष्ट्रातला शेवटचा आणि भारतातला 5वा टप्पा उरकून गेलाय. जोपर्यंत हा एपिसोड रिलीज होईल तोपर्यंत कदाचित 7वा आणि शेवटचा टप्पाही उरकलेला असेल आणि निवडणुकांचा निकाल जवळ आलेला असेल. निवडणुका होतात, रिझल्ट लागतात, सरकार येतात, सरकार बदलतात, पण याचे काही रिफ्लेक्शन्स आपल्याला शेअर मार्केटमध्ये सापडतात का? किंवा शेअर मार्केटमधल्या हालचालींवरून सरकार येणार आहे की जाणार आहे किंवा बदलणार आहे याचा काही अंदाज बांधता येतो का? या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. परंतु तितकंच नाही, या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत नील बोराटे, जे मिंट या बिझनेस पब्लिकेशनचे सहसंपादक आहेत. त्याचप्रमाणे द बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट या पुस्तकाचे ते लेखक आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत चॅनलच्या प्रेक्षकांचे लाडके अमोल साळे. तर आपण जास्त उशीर न करता या चर्चेला सुरुवात करूया. नील, मला एक सांग, सध्या बाजारात काही हालचाली सुरू आहेत का? तुला काही जाणवतंय का? किंवा असे अंदाज बांधता येतात का शेअर मार्केटमधल्या हालचालींवरून, आणि ते बांधणं योग्य की अयोग्य? कधी कधी बांधता येतात, पण यावेळेस शेअर मार्केटमध्ये फारशी हालचाल झालेली नाहीये. बरं, त्याचा अर्थ काय काढायचा हेही डिबेटेबल आहे, पण मी तरी असा अर्थ काढीन की फार जास्त सरप्राईज एक्सपेक्टेड नाही आहे या इलेक्शनमध्ये. ओके, असा माझा अंदाज आहे. कारण जर मार्केटला माहिती असतं की काही उलथापालथ होणार आहे तर मार्केट बरंच खाली गेलं असतं. ओके, ते काय झालं नाही. बरं, मार्केट वरही गेलं नाहीये, बरं, पण असंही म्हणता येईल की इतकी मोठी रॅली झाली आहे मागच्या अनेक वर्षात की ती अपेक्षा ऑलरेडी मार्केटमध्ये शिरली आहे की एक स्थिरता होईल, बहुमतानी सध्याचं सरकार निवडून येईल, असंच दिसतंय. याबाबतच्या काही इतिहासातल्या घटना आहेत का? किंवा जेव्हा मागील काही निवडणुका झाल्या त्यावेळेस असे काही प्रकर्षाने जाणवतील असे काही बदल मार्केटमध्ये घडले होते, किंवा त्याचे अंदाज मार्केटने आधीच दिले होते, अशा काही घटना तुझ्या लक्षात आहेत का? अंदाज आधी न दिल्याचं एक उदाहरण आहे 2004, जेव्हा UPA आणि डाव्या विचाराचे पक्ष आले एकत्र, तेव्हा 15% मार्केट पडलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मार्केट इतकं रॅली झालं, म्हणजे त्याच्या पुढचे 3-4 वर्ष तो भारताचा पहिला म्हणता येणार मेजर स्टॉक मार्केट बूम पोस्ट 2000, की जर एखाद्यानी तेव्हा विकलं असतं त्या 15% फॉलमध्ये तर त्यांनी पुढचे अनेक वर्ष रिटर्न्स म्हणजे मिळाले नसते त्याला. तर शॉर्ट टर्ममध्ये नक्कीच हे रिॲक्शन्स येतात, आणि शक्य आहे की यावेळी सुद्धा जर बीजेपीचे कमी थोडे सीट्स आले तर थोडंफार मार्केट पडू पण शकतं, पण लॉंग टर्म मध्ये मला वाटत नाही फारसा फरक पडेल. ओके. आणि साधारण हे तू शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म म्हणालास, तर साधारण निवडणुकीच्या वर्षात आणखी काय बदल दिसतात, किंवा ते बदल किती काळ टिकतात? त्याला शॉर्ट टर्म कशाला म्हणायचं आणि लॉंग टर्म बदल कशाला म्हणायचं नेमकं? शॉर्ट टर्म म्हणजे आता काही लोकांचं ट्रेडिंग असतं आणि त्यांचे जे बेट्स असतात ते असे असतात की त्या महिन्यात मार्केट किती वर खाली जाईल, तर त्याला मी शॉर्ट टर्म म्हणेन.
लॉंग टर्म मी का म्हणतोय की फारसा फरक पडणार नाही, कारण जर आपण कारणं पाहिली की आपलं मार्केट का वर जात आहे, तर त्याचा एवढा सरकारशी संबंध खरं म्हणजे नाही आहे. ओके. एक कारण असं आहे की डेमोग्राफी, म्हणजे आपलं यंग पॉप्युलेशन आहे, वर्कफोर्समध्ये येत आहे आणि त्यामुळे इकॉनॉमी वाढतीये, त्याचा सरकारशी फारसा संबंध नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता रिटेल ट्रेडर्स खूप आलेत, छोट्या छोट्या गावांमध्ये, शहरांमधले लोक डीमॅट अकाउंट उघडतायत आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतायत किंवा म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करतायत. त्याचा संबंध टेक्नॉलॉजीशी आहे की आता ऑनलाईन अकाउंट ओपनिंग इतकं सोपं झालंय, ट्रेडिंग इतकं सोपं झालंय की सरकार जरी पलटलं तरी हे काय बदलणार नाही. राईट. तसेच आपले अनेक सेक्टर्स, IT, फार्मा वगैरे, ते तर US इकॉनॉमीशी निगडीत आहेत, भारताच्या इकॉनॉमीशी नाहीच. त्यामुळे तिथेही फरक फारसा पडणार नाही. त्यामुळे मला वाटत नाही की आपलं स्टॉक मार्केट लॉंग टर्म मध्ये फारसं हलेल जर सरकार बदललं तर. ओके. त्याला 2 एक्सेप्शन्स आहेत असं म्हणता येईल, आणि हे विवेक कॉल नावाचे गृहस्थ आहेत, त्यांनी मिंटमध्ये लिहिलं की 2 निर्णय जे सरकारने घेतले, या सरकारने घेतले मागच्या 5 वर्षात, त्यांनी बराच फरक पडलाय. एक म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स कमी करणं. त्यामुळे शेअर होल्डर्सला डायरेक्टली त्यांचा पैसा वाढतो. कंपन्यांवरती टॅक्स कमी लागला की शेअर होल्डर्सलाच तो पैसा जातो. दुसरी गोष्ट म्हणजे GST लागू करणं. त्यामुळे अनऑर्गनाइज सेक्टर जो आहे, हातगाडी, छोटी दुकानं, त्यांचा व्यवसाय धंदा कमी होऊन ऑर्गनाइज कंपन्यांकडे तो बिझनेस गेला आणि त्यामुळे शेअर होल्डर्सचा फायदा झाला, इन्व्हेस्टर्सचा फायदा झाला. तर हे निर्णय जर रिव्हर्स केले कुठल्या पुढच्या सरकारने तर चित्र बदलू शकतं. पण मला वाटत नाही की GST सारखा कायदा किंवा कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा काँग्रेस सरकार फारसं बदलेल. ओके. म्हणजे तिथे युटर्न घ्यायला तितका स्वभाव नाही. अवघड. मग तुझे काही ऑब्झर्वेशन्स आहेत किंवा तू काही वाचले असं मागच्या निवडणुकांमध्ये काय काय बदल झाले ते? हो, म्हणजे माझं पण त्याचं निरीक्षण आहे की 2004ला जे फॉल झाला होता आणि त्यानंतर एक मोठी रॅली पण आली होती मार्केटमध्ये. तर पण आतापर्यंत जर पॅटर्न बघितला तर गव्हर्नमेंट्सनी खूप बदल केलेले नाही आहेत. म्हणजे आधीचे जे चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या कंटिन्यू केलेल्या आहेत. त्यामुळे असं निर्णय बदलतील असं वाटत नाही. फक्त गव्हर्नमेंटचा फोकस बदलू शकतो, म्हणजे टॅक्सेशनचे नॉर्म्स बदलू शकतात. जसं आता इक्विटी मार्केटमध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन अगोदरच्या सरकारने म्हणजे 0 केलं होतं आणि ते आता मागच्या काही वर्षांपासून पण रिइंट्रोड्यूस झालं. तर असे छोटे छोटे बदल होऊ शकतात गव्हर्नमेंट वाईज, ते वेगवेगळे थिंकिंग असू शकतात. पण लॉंग टर्ममध्ये कंपनीचे फंडामेंटल्स, कंपनी कशा अर्न करतायत आणि कन्झम्पशन हे मेन फॅक्टर राहतील असं मला वाटतं. हो, आणि काही निर्णय कोणतं सरकार बदलेल हेही सांगता नाही. म्हणजे आता लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स जो आहे तो 10% आहे आणि त्यांनी इतका फायदा झाला आहे शेअर होल्डर्सचा, लोकांनी इतकी संपत्ती बनवली आहे. कारण तुम्ही करोडपती, तुम्ही मुकेश अंबानी असू शकता, पण तुम्हाला 10% फक्त टॅक्स लागू तुमच्या शेअर्सच्या गेनवर. तर आता कुठलं सरकार हे बदलणार? कारण एक मुलाखत अशी आली होती, मला वाटतं ऑफिशियली नाही पण कुठल्या तरी सोर्सेस कडून, सध्याच्या सरकारकडून, की जे वेगवेगळे ऍसेट्स आहेत म्हणजे रिअल इस्टेट, त्याचा जो लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आहे 20% इंडेक्सेशन सोबत, हा जो 10% आहे, मग डेटवरती तर स्लॅब रेट म्हणजे 30% सुद्धा जाऊ शकतं. हे सगळे एकच त्यांना बनवायचे आहेत, कारण वेगवेगळ्या ऍसेट्सला वेगवेगळे टॅक्स असतील तर मग लोक ते गेम करतात की मग इथेच पैसा टाकणार, तिथेच पैसा टाकणार. हे सरकार परत झालं तर ते करतील की नाही, का काँग्रेस आलं तर ते करतील की नाही, हे सुद्धा सांगणं अवघड आहे. इलेक्शनच्या आधी वेगळं बोललं जातं आणि इलेक्शनच्या नंतर वेगळं बोललं जातं. म्हणजे कोणत्या सरकारकडून करून काय अपेक्षा ठेवायची काय लगेच सांगता येणार नाही आपल्याला. एकच फक्त जे मॅनिफेस्टो मध्ये पण म्हणता नाही येणार, पण एक ते पित्रोडांच्या भाषणात जे आलं इनहेरिटन्स टॅक्सचं, आणि त्यांनी खूप सारी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली. बरोबर. तेवढंच एक बहुतेक म्हणता येईल की काँग्रेस त्याचा विचार करेल, पण तेही नक्की नाही, कारण त्याला जर पब्लिकमध्ये फार ऑपोजिशन निघालं तर मला वाटत नाही ते लागू करतील. ओके. आता हे सगळं निवडणुकीच्या निकालापर्यंत सगळ्यांची, जे इन्व्हेस्टर्स आहेत सगळ्यांची धाकधूक होत राहणार आहे. मागच्या एक दीड आठवड्यापूर्वी बाजार जरा कोसळलाही होता आणि त्यानंतर चर्चाही सुरू झाल्या होत्या. तर या काळात आपले हायज आणि लोज कसे मेंटेन करायचे, म्हणजे स्वतःच्या मनस्थितीचे, आणि पेशन्स कसे ठेवणं, आणि ते ठेवणं का महत्वाचं आहे?
आत्ताचे जे फॉल्स किंवा मार्केट थोडं वाढलं, पण म्हणजे जी मुवमेंट झाली आहे ती खरं म्हणजे फारशी नाही झाली. नॅचरल मुवमेंट ती नॅचरल मुवमेंट आहे. याआधी अनेक असे प्रसंग घडले जेव्हा डिमॉनिटायझेशन, नोटबंदी जेव्हा झाली तेव्हा मार्केट बरंच पडलं होतं. तर मला काही त्याची फारशी काळजी वाटत नाही. आणि जे लोक म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करतात ते लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांनाही फारसं लक्ष ह्याच्याकडे देऊ नये असं माझं मत आहे. ओके. आता सध्या काही लोकांचं असं चालू आहे की 4 तारखेपर्यंत आम्ही थांबलेलो आहे, आता आम्ही कॅशमध्ये होल्ड करतोय आणि मग 4 तारखेनंतर आम्ही ठरवू काय करायचं. तर त्यांनी, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तसं त्यांनी काही फरक पडणार आहे का? हे त्यांच्या काही जण SIP पण काही पॉज करून ठेवलेले आहेत. ह्याचा फरक त्यांच्या आयुष्यामध्ये खरं म्हणजे पडू शकतो आणि तो नेगेटिव्ह पडू शकतो. कारण काय होतं की समजा मार्केट वाढलं तर मग ते पैसे ते कधीच इन्व्हेस्ट करत नाही. सारखं त्यांना वाटतं की बरं आता परत पडेल, पुढच्या ह्याला पडेल, काहीतरी होईल, आणि ते पैसे मग FD मध्ये राहतात किंवा ते सेव्हिंग मध्ये राहतात किंवा ते खर्च होतात. आणि तो चान्स गेला की गेला. राईट. तर तसं करू नये असं माझं मत आहे. फार तर फार एक थोडा 1-2% तुमचा अगदी पॉकेट मनी असेल तो तुम्ही वेगळा ठेवा, पण एक सिरियस डिसिजन घेऊ नये की इलेक्शनवरती काय होईल याच्यावरती पैसे बाजूला ठेवणं. लॉंग टर्म मध्ये ते वरच जाणार आहेत. लॉंग टर्म मध्ये शेअर मार्केट वर जातं कारण आपली इकॉनॉमी वर चालली. बरोबर. बाहेरचे जे निवडणुका होतात, म्हणजे अमेरिकेची निवडणूक असेल किंवा इतर ज्या मोठ्या देशातल्या निवडणुका असतात, त्यांचा भारतीय शेअर मार्केटवर कसा परिणाम होतो, किंवा कोणकोणत्या निवडणुकाचा, आपल्या काही राज्यातल्या, देशातल्या सुद्धा अंतर्गत राज्यातल्या काही निवडणुका असतील तर त्याचाही परिणाम शेअर मार्केटवर बघायला मिळतो का? राज्यातल्या निवडणुकांचा इतका नाही होत. काही अशी उदाहरणं आहेत. तमिळनाडूमध्ये 2 कंपन्या असायच्या की एक कंपनी एका पार्टीशी निगडीत होती, दुसरी कंपनी दुसऱ्या पार्टीशी निगडीत होती. तेव्हा त्यांचं जेव्हा अदलाबदल व्हायची तेव्हा त्या कंपन्यांचे भाव उलटे व्हायचे. पण तसं फारसं नॅशनल लेवलला काही फरक पडत नाही राज्यातल्या निवडणुकांचं. आंतरराष्ट्रीय आता यावर्षी अमेरिकेची होणार आहे, UK होणार आहे, साऊथ आफ्रिकेची होतीये. तर त्या सगळ्या देशांमध्ये त्यांचा भारताची जी फॉरेन पॉलिसी त्याच्यामध्ये फारसा वादविवाद मला दिसत नाही. म्हणजे ट्रम्पच्या पोझिशनमध्ये आणि बायडेनच्या पोझिशनमध्ये फारसा फरक दिसलेला नाही इंडियाबाबत. त्यामुळे आणि खरं म्हणजे जो एक फॅक्टर ज्याचा आपल्याला खूप फायदा झाला म्हणजे China+1, अमेरिकेने चायनाला बाजूला सोडणं, बाजूला काढणं आणि इतर देशांना जवळ आणणं, ते दोघंही सपोर्ट करतात. म्हणजे बायडेन सुद्धा सपोर्ट करतो आणि ट्रम्प सुद्धा सपोर्ट करतो. त्यामुळे तोही फॅक्टर आपल्या फेवरमध्येच आहे आणि राहणार. राईट. अमोल, तू काय स्ट्रॅटेजी ठेवली आता नेमकी या काळात? किंवा माझे म्हणजे कुठल्याही स्ट्रॅटेजीमध्ये बदल नाही होत, कारण की त्याला टायमिंग द मार्केट म्हणतात. हे सगळे स्पेक्युलेशन असतात मोस्टली. राईट. की आता इथं वॉर सुरू झालं, किंवा आता काल इराणच्या प्रेसिडेंटचं खून झाला, किंवा आता इलेक्शन झालं, किंवा आणखीन काय काय काय. तर म्हणजे मी जे वाचलेलं आहे किंवा मला जे कळतं ना की रिस्क जी असते ती अननोन असते, म्हणजे ती तुम्ही फोरकास्ट नाही करू शकत. आणि जर तुम्ही फोरकास्ट करू शकत असाल तर इट इज नॉट रिस्क. म्हणजे कारण की आतापर्यंत जे काही असं रिस्क म्हणून जे काय घडलेलं आहे तर ते जर फोरकास्ट करण्यायोग्य होतं तर त्याच्यावरती इंटरव्हेन्शन पण झालेले आहेत, तसे पॉलिसी इंटरव्हेन्शन झालेले आहेत, त्यावरती स्टेप्स पण घेतल्या गेलेल्या आहेत. रिस्क ही अशी नॉक करून नाही येत, म्हणजे ती अशी अचानक येत असते. बरोबर. त्यामुळे हे जे स्पेक्युलेशन चालतात म्हणजे इलेक्शन्स, वॉर वगैरे, त्याचा मला वैयक्तिक इतका फरक नाही पडत. जितकं जग त्याला डिस्कस करत असतं तेवढं. पण रिस्क असणारच आहे, पण त्या अशा अचानक येणार आहेत. म्हणजे कोविडच्या एक 8 दिवस आधी पण कोणाला माहित नव्हतं की असं काही होणार आहे, आणि ते असं एकदम अचानक आलं, असं अननॉक्ड, विदाउट नॉकिंग द डोअर असं अचानक आलं. 2008चा क्रायसिस पण तसाच होता. तर रिस्क असणारच आहेत मार्केटमध्ये. असं केक काय म्हणतो आपण त्याला, असं स्मूथ हे नाहीये, ड्राईव्ह नाहीये. पण आपण ज्या स्पेक्युलेट करतो किंवा आपण ज्यांचा अंदाज घेत राहतो बऱ्याच वेळा त्या रिस्क नसतात. म्हणजे काहीतरी भलतंच आहे. सध्या इन्फ्लुएन्सरचं फार बाजारात वावडं उठलंय आणि त्याच्यावर सेबी कारवाई करते, पण ती जरा अटकाव घालणं त्यांना मुश्किल आहे, कारण की माध्यमं इतकी झालीत आणि माध्यमं हातातही खूप आलीत, आणि त्यात मग ॲक्च्युली ज्यांच्याकडे नॉलेज आहे ते कमी असतात आणि परफॉर्मन्स त्यात जास्त दिसतात. तर तुझं त्या बाबतीत काय मत आहे? तू नेहमीच लिहित असतोस त्यावर. आधी आपण इन्फ्लुएन्सर म्हणजे काय थोडं त्याच्यावरती बोलू. म्हणजे
हो. इन्फ्लुएन्सर्स म्हणजे सध्या युट्यूब चॅनल्स आलेले आहेत खूप सारे म्हणजे, आणि खूप बरेचसे स्टार झालेले आहेत युट्यूबवरती की जे फायनान्शियल ॲडवाईस देत आहेत, पर्सनल फायनान्सच्या रिलेटेड ते काइंड ऑफ प्रिस्क्रिप्शन देत आहेत प्रत्येकाला. आणि ते असं काहीतरी सांगतायत की एनीबडी कॅन डू इट, किंवा ट्रेडिंगला प्रमोट करणारे खूप सारे इन्फ्लुएन्सर आहेत, फायनान्शियल इन्फ्लुएन्सर, जे यूट्यूबवरती टेलिग्राम चॅनल्स चालवतात, व्हॉट्सअप ग्रुप चालवतात, ट्विटर फेसबुकवरती पण ते तिथेच ॲक्टिव्ह आहे आणि जाहिराती करतात, रेडिओवरती जाहिरात येतात की अमुक अमुक शेअर मार्केटची क्लासेस. तर त्याविषयी आम्हाला थोडं तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणजे की तर एक सामान्य इन्व्हेस्टर म्हणून त्यांनी त्याला कसं अप्रोच केलं पाहिजे. तर एक तर तू म्हणाल तसं की इन्फ्लुएन्सर कोण आहे हेच कळत नाही लोकांना. कारण आपण बघतो की युट्यूबवरती त्या व्यक्तीकडे 50,000 सबस्क्रायबर आहेत, 1 लाख, 1 मिलियन, जे काय तो आकडा आहे. आणि असं वाटतं की जर त्यांना माहिती आहे की इतर 1 लाख लोकांना, तर आपल्यालाही म्हणजे काहीतरी त्याच्यात मिळेल. बरोबर. तर त्याचं सोल्युशन म्हणजे सेबीनी खरंच एक सिस्टम आणायला हवी की लोकांना कळलं पाहिजे की कोण सेबीच्या अंडर आहे, कोणाकडे लायसन्स आहे, कोणाकडे नाही लायसन्स आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्लुएन्सर्स जेव्हा एखाद्या विषयावरती, खासकर स्टॉक्सवरती जेव्हा ते व्हिडिओ बनवतात, तेव्हा एकतर त्या स्टॉकमध्ये त्यांचं होल्डिंग आहे का, म्हणजे त्याला पंप अँड डंप म्हणतात की तुम्ही आधी स्टॉक घेऊन ठेवायचा, मग त्याच्याबद्दल बोलायचं, मग त्याची किंमत वाढते, मग तुम्ही विकणार. एका प्रतिष्ठित न्यूज चॅनलवरती रिसेंटली घटना घडली होती, अनेक म्हणजे 2-3 अशा घटना घडल्या होत्या. आणि तर हे थांबवण्यासाठी त्यांना कंपल्सरी केलं पाहिजे की तुम्ही हे तुमचं होल्डिंग आहे की नाही हे डिस्क्लोज करा, आणि हे मोठ्या अक्षरात डिस्क्लोज करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर एखाद्या व्यक्ती किंवा स्पॉन्सरनी तुम्हाला पैसे दिलेत त्या व्हिडिओसाठी, तर हेही तुम्ही नीट मोठ्या अक्षरात डिस्क्लोज केलं पाहिजे. बरोबर. आता ते कधी कधी असं कुठेतरी छोट्या साईड कॉमेंट टाकतात किंवा ते कळतही नाही की कोणी पैसे दिलेत ते, हेही सांगणं महत्वाचं आहे. आणि सेबीचा पण जो पेपर आला या बाबतीत, त्याच्यामध्ये पण त्यांनी हाच एक मार्ग काढला की जे फायनान्शियल सेक्टरमध्ये, फॉर एक्झाम्पल म्युच्युअल फंड आहेत किंवा बँका नाही म्हणता ना, बँका तर RBI खाली येतात, पण सेबीच्या खाली ब्रोकर्स आहेत, त्यांनी यांना पैसे देऊ नये. हा जो पैशांचा एक फ्लो आहे तो थांबण्यासाठी त्यांनी तो पेपर आणला. तो अजूनही ड्राफ्ट पेपरच आहे, त्याचा अजून फायनल त्याचे रूल झाले नाही आहेत. पण जेव्हा येतील तेव्हा माझी अपेक्षा आहे की त्याच मार्गावरती ते डेव्हलप केले पाहिजे. एक सामान्य इन्व्हेस्टर म्हणून, म्हणजे मी असं युट्यूबवरून किंवा कुठल्या तरी सोशल मीडियावरून असं इन्व्हेस्टमेंटची ॲडवाईस घ्यायला पाहिजे का? अजिबातच नाही. इन्फॉर्मेशन घेऊ शकतो आपण, इन्फॉर्मेशन कधी कधी चांगली पण मिळते आणि इंटरेस्टिंग तऱ्हेने ते दाखवतात सुद्धा, पण ॲडवाईस नाही. तर फरक, ॲडवाईस म्हणजे स्टॉकचं नाव, म्युच्युअल फंडचं नाव असं कोणतरी सांगताय, ते घेऊ नये. बरोबर. कारण सेबीच्या लायसन्स खाली फक्त काही असे लोक आहेत त्यांना ॲडवाईस देण्याची परवानगी आहे. बरोबर. आणि त्यांना म्हणतात सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर, RIA असं म्हणतात. ओके. तर हे कोण RIA आहेत, कसं करणार की कुठे जायचं आणि कुठे मिळतात? तर सेबीच्याच वेबसाईटवरती तुम्ही जर गुगलवर सर्च केलं सेबी वेबसाईट RIA, किंवा त्यांची एक असोसिएशन आहे, असोसिएशन ऑफ रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स ऑफ इंडिया, ARIA नावाचं, त्यांची पण वेबसाईटवरती त्यांची सगळ्यांची नावं आहेत. ओके. तर मग ते मिळू शकतात. म्हणजे मी ज्यांच्याकडून ॲडवाईस घेतोय त्यांचं नाव आपण तिथं सर्च केलं पाहिजे की हे सेबी रजिस्टर्ड आहेत, आणि त्यांचा एक नंबर असतो. बरोबर. तो व्हेरीफाय केला पाहिजे की हा खरंच सेबी वेबसाईटवरती हा नंबर आहे ना. बरोबर. त्या माणसांनी काय फेक वगैरे टाकलाय की नाही. राईट. ओके. आणि या व्यतिरिक्त जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना सुरू करायचं इन्व्हेस्टिंग, त्यांना तू काय सल्ला देशील की कशी सुरुवात करावी, किंवा काही महत्वाचे पाच पहिले? डायरेक्ट स्टॉक्स निवडावेत की म्युच्युअल फंड्स मधून जावं, की समजा मी सॅलरीड आहे कोणीतरी, त्याला आता थोडं इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आता बऱ्याच वेळा असं असतं की इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स किंवा फी बेस्ड ॲडवायझर्स, त्यांचं काहीतरी एक मिनिमम लिमिट असतं, किंवा त्या फीस सगळ्यांना परवडत नाही. तर एक डू इट युअर सेल्फ मोडमध्ये ज्यांना सुरू करायचं आहे काहीतरी, तर त्यांनी कसं करावं? म्हणजे त्यांनी डायरेक्ट स्टॉक्स निवडावेत की कुठल्या पद्धती असू शकतात एक साध्या सोप्या याच्यामध्ये? स्टॉक्स निवडणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि त्याला रिसर्च खूप लागतो.
अनेक लोकांना एक खोटा कॉन्फिडन्स येतो की ठीक आहे, मी 2 पानं वाचली, एखादा व्हिडिओ पाहिला की मी झालो एक्सपर्ट, मी निवडणार स्टॉक्स. आणि मग त्याचा जो इफेक्ट असतो तो 1 वर्षानंतर 3 वर्षानंतर कळतो की खरं म्हणजे आपण जे घेतलेत कंपनी ते सगळे फालतू निघाले. तर त्यापेक्षा म्युच्युअल फंड हे अतिशय चांगलं माध्यम आहे आणि ते अतिशय स्वस्त माध्यम आहे. म्हणजे तुम्हाला ₹1000 टाकून सुद्धा म्युच्युअल फंड घेता येतो. बरोबर. आणि जी फी असते ती युजली 1% 2% अशी फी असते. आणि डायरेक्ट जे माध्यम असतं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं त्याच्यामध्ये अजूनच ती फी कमी असते. तर म्युच्युअल फंडमध्ये निश्चित करावं. आणि म्युच्युअल फंडमध्ये जरी चुकला तुम्ही तरी त्याचा परिणाम कमी असतो, खूपच कमी असतो कम्पेअर्ड तुम्ही स्टॉक्समध्ये जर चुकला तर. राईट. आणि हे आता गल्लोगल्ली जे क्लासेसचं पेव फुटलं की मार्केट याचे शेअर मार्केटचे क्लासेस असतात, त्यावर बरेचदा काहीतरी एक कॉल दिला जातो. आणि पण मला असं वाटतं स्वतःला की हे काय त्यांच्यासाठी ठीक आहे, ते वर्क होत आहे असेल, पण तुमच्यासाठी ते वर्क होईल का? तुम्ही फुल टाइम करू शकताय का ते? हे पार्ट टाइम ती रिस्क घेणं इतकं म्हणजे परवडतं का? किंवा ती घ्यायला पाहिजे का पार्ट टाइम काम करून ती रिस्क? अजिबात नाही. कारण तुम्ही जेव्हा डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये उतरता किंवा हे जे क्लासेस असतात ते नॉर्मली टेक्निकल अनालिसिस विषयावरती असतात. तुम्ही चार्ट आणि लाईन्स वगैरे वगैरे म्हणजे ट्रेडिंग विषयावरती असतात. आणि जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता तेव्हा तुम्ही इतर अनेक म्युच्युअल फंड, मग अल्गोज म्हणजे अतिशय कॉम्प्लिकेटेड कम्प्युटर प्रोग्राम्स, मोठमोठे बँका, अनेक अशा लोकांच्या अगेन्स्ट तुम्ही कॉम्पीट करता की तुम्हाला चान्सेसच नाही आहेत जिंकायचे. आणि ते तुमचे पैसे घेणार तुमच्या अगेन्स्ट ट्रेडिंग करून. कारण ट्रेडिंग जे असतं ते त्याला म्हणतात झिरो सम गेम, की कोणतरी जिंकतं कोणतरी हारतं. इन्व्हेस्टिंग मध्ये सगळे जिंकतात, कारण जर मार्केटवर गेलं तर तुमचाही पैसा वाढतो आणि म्हणजे आपण दोघांनी केलं तर आपल्या दोघांचा पैसा वाढेल. पण ट्रेडिंग मध्ये तसं नसतं. तर आता म्हणजे असं गल्लोगल्ली हे आलेले आहेत की ते इव्हन ते असे गॅरंटी देतात रिटर्न्सची, किंवा ते सांगतात की 6 महिन्यात दुप्पट होतील. काही काही लोक तर स्वतः म्हणजे पैसे गोळा करतात, म्हणजे की कोणाकडे तरी मी पैसे दिले आणि तो इन्व्हेस्ट करतोय आणि मग बऱ्याच वेळा तो पैसे गोळा करून गायब होतो. तर असे खूप सारे स्कॅम्स येत आहेत आता मार्केटमध्ये. तर लोकांना उशिरा कळतं की आता आपले पैसे संपले म्हणून. आता मी असं, तुम्ही पण त्याच्यावरती मागं आता लिहिलं पण होतं की पूर्ण वेबसाईटच फेक होती, म्हणजे ते मला खोटं प्रॉफिट दाखवत होते. आणि तशा काही केसेस पण झाल्या की लोकांनी त्यांच्या म्युच्युअल फंड्स मधले किंवा सोनं विकलं, पर्सनल लोन घेतलं, रिटायरमेंटचे पैसे त्यांच्याकडे दिले आणि ते काय काय आलेलं आहेत. म्हणजे असं खूप काय काय येते आणि त्याच्यातून एस्केप करणं अवघड झाल्यासारखं झालेलं आहे. सामान्य लोकांना कळत नाही ते. म्हणजे तुझ्या आणखी काय काय निरीक्षणात तुझ्या काय काय स्कॅम आलेत किंवा अशा प्रकारचे काय काय लोक लुबाडले जातात? सांगतो. तर एकतर हे बरंच AI मुळे आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कारण AIच्या माध्यमातून लोकांचे फेक व्हिडिओज बनवता येतात, लोकांचे फेक प्रोफाईल बनवता येतात, फेक वेबसाईट बनवता येतात. आणि मग हे लोक काय करतात की आधी ते फेक प्रोफाईल बनवतात, मग गुगल किंवा फेसबुकवर ॲडव्हर्टाईज करतात, प्रमोट करतात. आणि गुगल आणि फेसबुक काय चेक नाही करत की हा व्यक्ती खरोखर तोच आहे की नाही. बरोबर. आणि मग ते लोकांच्या समोर येतं या माध्यमातून आणि लोक जातात तिकडे, क्लिक करतात. मग क्लिक केल्यावर कोणतरी एक व्यक्ती त्यांच्याशी बोलते की तुम्ही हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, मग तुम्हाला स्टॉक्स बद्दल माहिती दिली जाईल. जॉईन करतात. मग त्या ग्रुपमध्ये अर्धे लोक फेकच असतात आणि ते सगळं असं माहोल निर्माण करतात की हे बरोबरच आहे, म्हणजे तुमच्यामुळे आमचा फायदा झाला, असं ते फेक लोक सांगतात त्या ग्रुपमध्ये. त्यामुळे मग लोक कन्व्हिन्स होतात की अरे खरंच चांगलं आहे आणि पैसे टाकतात. तर कशात टाकतात, तर फेक ऍपमध्ये. आपल्याला वाटतं की ते खरंच एक ब्रोकरची वेबसाईट आहे किंवा म्युच्युअल फंडाची वेबसाईट आहे, पण ती फेक असते. ती वेबसाईट पण फेक असते. हो. आणि त्याला म्हणतात पिग बुचरिंग स्कॅम. हे म्हणजे पैसे घ्या लोकांकडनं आणि त्यांना वाटतं की प्रॉफिट्स खूप झालेत, मग अजून पैसे टाकतात, मग अजून प्रॉफिट्स खोटे दाखवले जातात. आणि मग जेव्हा पैसे काढायची वेळ येते तेव्हा मग ते बुचरिंग होतं की एकदम असं कळतं इन्व्हेस्टरला की खरं म्हणजे ते सगळं फेक होतं आणि पूर्ण पैसे गेलेले आहेत. तर हा त्यांचा ठरलेला मार्ग आहे आणि खूप रोजच पेपरात येतं की कोण ना कोणतरी लुबाडलं गेलं ह्याच्याने.
म्हणजे आता मागे एक केस वाचली मी की त्यांनी रिटायरमेंटचे सगळे पैसे 3 कोटी रुपये काहीतरी होते आणि ते म्युच्युअल फंड्समध्ये छान छान ते व्यवस्थित इन्व्हेस्टेड होते सगळे. तर त्यांना हे लोक भेटले. बर. तर याच्यामध्ये त्यांनी काहीतरी 20 का 30 लाख रुपये यांच्याकडे दिले त्यांनी या फेक वेबसाईटमध्ये आणि त्यांनी 2 का 3 महिन्यातच त्याचे दुप्पट झाल्याचं दाखवलं त्या वेबसाईटमध्ये. मग हे म्हटलं की 30 लाखांचे जर 60 लाख होत असतील तर मग 3 कोटीचे 6 कोटी होतील. बरोबर. आणि मग त्यांनी सगळे पैसे 3 कोटी तिथं टाकले. हो. आणि तेच की जेव्हा विड्रॉ करायची वेळ आली तेव्हा ते त्यांना गेले. कळलं की आता हे विड्रॉ होणारच नाहीत आपले. तर लोक याच्यामध्ये अडकतायत. म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रोटेक्शन आहे का? म्हणजे हे असं काही घडल्यानंतर असं सरकारकडून काही प्रोटेक्शन मिळू शकतं का की आपण मी जे काय लोकांशी बोललोय जे याचे विक्टिम्स होते त्यांनी सांगितलंय की ते पोलिसांकडे इतक्या कंप्लेंट येतात की त्यांच्याकडे वेळच नसतो. अनेक Okay. वेळा पोलीस रिॲक्ट करायच्या आधीच त्यांनी ते पैसे काढले असतात हा हा आणि काहीच करता येत नाही. जरी अकाउंट तो फ्रीज केला तरी फ्रीज करायच्या आधीच ते पैसे काढले असतात किंवा इतर अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून ते काढले असतात. दुसरा एक खूप कॉमन स्कॅम आता यायला लागलाय म्हणजे त्याला फेडेक्स स्कॅम असं म्हणतात. हा की तुमच्या नावाने एक कुरिअर येतं की फेडेक्स येतं आणि येतं म्हणजे असा एक SMS येतो किंवा व्हॉट्सअप बरोबर. येतो आणि मग एक व्यक्ती आपल्याला कॉल करतो की मी बोलतोय ईडी मधून आणि असं सापडलं गेलंय की तुमच्याकडे जे कुरिअर होतं ते त्याच्यामध्ये ड्रग्ज होते आणि आम्हाला ते ड्रग्ज सापडलेत. तर आता तुम्ही एकतर वेबकॅम ऑन करा आणि तुमची सगळी माहिती द्या आणि तुम्हाला हाऊस अरेस्ट आम्ही करतोय, घराच्या बाहेर पडायचं नाही, स्क्रीनच्या समोर थांबलाय. आणि मग असं अनेक तास त्या व्यक्तीला टॉर्चर केलं जातं, पैसे काढले जातात. मग तो हाऊस म्हणतो माणूस की बरं ठीक आहे आपण सेटल करू, तू एवढे पैसे दे. आणि मग लोक देतात कारण त्यांना इतके ते तास सगळं ऐकून घाबरले असतात. मग सगळं कळतं की खोटंच होतं. तर असं इतकं का अडकतात लोक? म्हणजे आता हे फेडेक्स स्कॅम वेगळी गोष्ट आहे, पण स्टॉक मार्केटमध्ये इतकं का फसतायत लोक? म्हणजे इतकं का ग्रीड तयार होत आहे सगळ्यांमध्ये? म्हणजे त्याचं काही आहे का रिझनिंग असं सायकोलॉजिकल? अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवतायत लोक मार्केटमधून. 100%. काही प्रमाणात मार्केट हे इतकं वाढलंय मागच्या काही वर्षांमध्ये की खरोखर लोकांना 30-40% मागच्या एका वर्षात मिळालेत. त्यामुळे जेव्हा एखादी वेबसाईट म्हणते की आम्ही तुम्हाला 50% देऊ तेव्हा वाटतं की शक्य आहे, मिळू शकतं. पण प्रॉब्लेम असा आहे की लॉंग टर्म मध्ये तसे नाही मिळत. 10-12% मिळतात मार्केटमधनं. फेअर एक्सपेक्टेशन किती असलं पाहिजे मार्केटकडून आज? फायनान्शियल ऍडवायझर्स नेहमी 12% असं सांगतात इक्विटी मधून. राईट. तर म्हणजे एक सामान्य इन्व्हेस्टर आणि तोही रिस्की असतो. म्हणजे तेही 12% कोणी गॅरंटी नाही करत आहे, पण अपेक्षा असते की काही वर्षात मार्केट खाली जाईल, काही वर्षात वाढेल आणि तुम्हाला ऍव्हरेज जे मिळेल ते 12%. राईट. एक सामान्य इन्व्हेस्टर जेव्हा तो कन्व्हेन्शनल करतो, FD करतो, PF करतो किंवा त्याला जे माहिती आहे ते सगळं करतो आणि नंतर तो स्टॉक मार्केटकडे जेव्हा मूव्ह होतो तर त्यांनी त्या फेअर एक्सपेक्टेशन मध्येच विचार केला पाहिजे की असं नाही होणार आहे की तुम्ही लगेच तुमचे 6 महिन्यात दुप्पट होणार आहेत. आणि मोस्ट ऑफ द इन्व्हेस्टर्स तो माइंडसेट घेऊन येतात की माझी FD 5-6-7% होती, मग आता मला इकडे 70-80% मिळतील. तर तिथं मोठे इश्यूज तयार होतात. म्हणजे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवल्यामुळं. आता सध्या असा एक पॅटर्न दिसतोय की फुल टाइम ट्रेडर किंवा फुल टाइम इन्व्हेस्टर, काही लोक जॉब सोडतायत आणि मग ते म्हणतात की मला फुल टाइम ट्रेडिंग करायचं. मला एक जण असा भेटला होता की तो 12वीची परीक्षा दिली आणि त्याच्या वडिलांना त्यांनी कन्व्हिन्स केलं की मी आता ड्रॉप आउट होणार आणि मी फुल टाइम ट्रेडिंग करणार. म्हणजे मला ती ऐकूनच भीती वाटली. मी त्याला म्हणजे सांगायचा प्रयत्न केला की अरे बाबा तू तुझं ग्रॅज्युएशन कर, चांगली नोकरी कर, ट्रेडिंग इन म्हणजे. तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे की असं शक्य आहे का की फुल टाइम ट्रेडिंग मधून मला पूर्ण वेळ पैसा मिळू शकतो का? म्हणजे त्याचे कसे पॅटर्न आहेत? हेही निघतंय कारण मार्केट इतकं वाढलंय 2-3 वर्षात की लोकांना वाटतं की हेच रिटर्न्स पुढच्या 10 वर्ष जर मिळाले तर झालं की फुल टाइम ट्रेडिंग. एक कारण हे. दुसरं कारण असं आहे की लोन घेऊन ट्रेडिंग करणं खूप सोपं झालंय. कारण ब्रोकरच आपल्याला लोन देतो आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स जे असतं F&O त्याच्यामध्ये तर ते लोन असतंच. म्हणजे तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही जर 10 लाख टाकले आणि तर तुम्ही काही कोटीचे व्यवहार करतात त्या 10 लाख भांडवलातून, तर त्याच्यामुळे कोणाचं जर लक चांगलं असलं आणि पहिल्या 2-3 ट्रेडमध्ये त्याला मिळाले एक चांगले प्रॉफिट, तर त्याला वाटतं की मी तर म्हणजे एक्सपर्टच आहे आणि मला मिळतच राहणार. बिगिनर्स लक.
पण वस्तुस्थिती अशी आहे आणि सेबीचा एक ह्याच्यावरती पेपरच आहे की 90% ट्रेडर्स हे लॉसेसच करतात. जर बीजेपीचे कमी थोडे सीट्स आले तर थोडंफार मार्केट पडू पण शकतं, पण लॉंग टर्म मध्ये मला वाटत नाही फारसा फरक पडेल. कारण जर आपण कारणं पाहिली की आपलं मार्केट का वर जात आहे, तर त्याचा एवढा सरकारशी संबंध खरं म्हणजे नाहीये. रिस्क जी असते ती अननोन असते, म्हणजे ती तुम्ही फोरकास्ट नाही करू शकत. राईट. आणि जर तुम्ही फोरकास्ट करू शकत असाल तर इट इज नॉट रिस्क. अनेक लोकांना एक खोटा कॉन्फिडन्स येतो की ठीक आहे, मी 2 पानं वाचली, एखादा व्हिडिओ पाहिला की मी झालो एक्सपर्ट, मी निवडणार स्टॉक्स. ट्रेडिंग जे असतं ते त्याला म्हणतात झिरो सम गेम, की कोणतरी जिंकतं कोणतरी हारतं. काही लोक जॉब सोडतायत आणि मग ते म्हणतात की मला फुल टाइम ट्रेडिंग करायचं. मला एक जण असा भेटला होता की तो 12वीची परीक्षा दिली आणि त्याच्या वडिलांना त्यांनी कन्व्हिन्स केलं की मी आता ड्रॉप आउट होणार आणि मी फुल टाइम ट्रेडिंग करणार. म्हणजे मला ती ऐकूनच भीती वाटली. पण वस्तुस्थिती अशी आहे आणि सेबीचा एक ह्याच्यावरती पेपरच आहे की 90% ट्रेडर्स हे लॉसेसच करतात, तर 10% लोकांचं प्रॉफिट असतं. आणि ते सुद्धा कोण लोक, तर जे लोक हे अल्गो चालवतात किंवा मोठमोठ्या म्युच्युअल फंडामध्ये काम करतात त्यांच्याकडेच ते सगळी यंत्रणा असतात, रिसर्च असतो, ते पैसे बनवतात. बरोबर. सामान्य लोक नाही. तर एक फुल टाइम करिअर म्हणून नाही बघितलं पाहिजे. अजिबातच नाही. खूप मोठी रिस्क तयार करतोय आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये. हो ना. नील, मला 5 गोष्टी अशा सांग की तू त्या लिहिलेल्या पण आहेत बऱ्याच ठिकाणी की ज्या इन्व्हेस्टर्सने केल्या पाहिजेत. हो, तर एकतर एक इमर्जन्सी फंड हा निर्माण केला पाहिजे. निदान 6 महिन्याचा जो खर्च आहे तो बाजूला एका FD मध्ये किंवा लिक्विड फंडात ठेवला पाहिजे. कारण कधी पण जॉब जाऊ शकतो किंवा बिझनेसमध्ये काहीतरी वाईट होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स असणं महत्वाचं आहे आणि स्वतःचं असणं महत्वाचं आहे. अनेक लोकांचे कंपनीच्या थ्रू असतंच, पण पुन्हा जॉब कधी पण जाऊ शकतो आणि जॉब ज्या दिवशी जातो त्या दिवशी इन्शुरन्स कव्हरही जातं. त्यामुळे स्वतःची मेडिकल पॉलिसी असणं हे महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लाईफ इन्शुरन्स हे टर्म इन्शुरन्स फक्त घेणं योग्य आहे. टर्म म्हणजे की जर तो व्यक्ती गेला तर त्या परिवाराला फायदा म्हणजे ते पैसे मिळतात इन्शुरन्सचे, त्याची काही मॅच्युरिटी व्हॅल्यू नसते. राईट. त्यामुळे टर्म इन्शुरन्स चे जे प्रीमियम असतं ते खूपच कमी असतं आणि तेच फक्त घेणं योग्य आहे. आणि ते सुद्धा कधी घ्यायचं जर अशी लोक आहेत फॅमिलीमध्ये जे आर्थिक दृष्टीने तुमच्यावरती अवलंबून आहेत. जर कोणीच नाहीये, म्हणजे बायको पण पैसे कमवतीये, तुम्ही पण कमवताय, तर गरजच नाहीये लाईफ इन्शुरन्सची. आणि मुलं पण नाहीयेत, मग गरजच नाही. मग तिसरी गोष्ट झाली की म्युच्युअल फंडामध्ये शक्यतो इन्व्हेस्ट करायचं. कारण आपण आधी जसं बोलत तसं स्टॉक घेणं आणि त्याला जो रिसर्च लागतो तो सामान्य माणसांना करणं अवघड आहे आणि वेळही नसतो. त्यामुळे म्युच्युअल फंड स्वस्तही असतो, त्या मनाने एक्सपेन्सेस कमी असतात आणि अगदी छोट्या रकमेनी सुद्धा आपण चालू करू शकतो. आणि जर कोणाकडनं आर्थिक किंवा फायनान्शियल ऍडवाइस घ्यायचा असेल तर तो सेबी रजिस्टर्ड माणूस असणं महत्वाचं आहे. इन्फ्लुएन्सर किंवा क्लासेस चालवणारे किंवा इतर अशा कोणी व्यक्तीकडनं ऍडवाइस घेणं हे योग्य नाही. तुम्ही एक पुस्तक पण लिहिलेलं आहे राकेश झुंझुनवालांच्या त्यांच्या आयुष्यावरती, तर त्याच्याविषयी पण थोडं आमच्या ऑडियन्ससाठी सांगा की तो कसा एक्सपिरियन्स होता आणि ते पुस्तक कुठं मिळेल आणि ते कोणासाठी सुटेबल आहे, म्हणजे कुठल्या ऑडियन्ससाठी सुटेबल आहे. तर आपल्या स्टॉक मार्केटमध्ये जर एक व्यक्ती सर्वप्रथम असली ज्यांनी प्रचंड पैसे बनवले तर तो राकेश झुंझुनवाला. आणि ज्या व्यक्तींनी म्हणजे अतिशय कमी रकमेनी सुरुवात केली, लोक म्हणतात 5,000 रुपये, ते व्हेरीफाय करणं अवघड आहे, पण जरी गृहीत धरलं की 5,000 रुपयाच्या अराउंड आसपास असतील, तिथून 40,000 कोटीपर्यंत पोचणं हे आतापर्यंत दुसरं कोणी केलेलं मी पाहिलेलं नाही. आणि फक्त भारतात नाही पण इतर म्हणजे US मध्ये सुद्धा जे वॉरन बफेट वगैरे आहेत त्यांचाही रिटर्न एवढा आलेला नाही जेवढा झुंझुनवालांचा. तर त्या माणसाची स्टोरी काय आहे, त्यांनी कसे पैसे हे कमवले, हे आम्ही त्या पुस्तकात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. काही गोष्टी या पब्लिकमध्येच नाही आहेत आणि त्या जाणणंच शक्यच नाही, कारण ते त्यांचे इंटरनल
ट्रेडिंगच्या गोष्टी होत्या. पण असं एक ब्रॉडली म्हणता येईल की 1990s मध्ये राकेश हा एक ट्रेडर होता. जी गोष्ट आपण म्हणतो की सामान्य माणसाने करू नये, पण काही असे असतात टॅलेंटेड लोक जे खरंच त्याच्यातनं पैसे बनवू शकतात आणि त्यातला तो एक होता. आणि मग 2000च्या सुरुवातीत त्यांनी 3 स्टॉक्स घेतले ज्या स्टॉक्सनी त्याचा पैसा मॅक्सिमम बनवला. एक तर टायटन म्हणजे जेव्हा ते गेले तेव्हा त्याचा 1/3 जो अमाऊंट होता तो टायटन मधनं फक्त आलेला होता पैशांचा. दुसरं म्हणजे क्रिसिल आणि तिसरं म्हणजे लुपिन. तर सडनली तो ट्रेडिंग पासून इन्व्हेस्टिंग कडे वळाला आणि असे इन्व्हेस्टमेंट्स पकडले, असे स्टॉक्स पकडले की ज्यांनी प्रचंड संपत्ती बनली. तर ते स्टॉक्सच्या मागे काय होतं, म्हणजे टायटन कशामुळे सक्सेसफुल झालं किंवा क्रिसिल किंवा लुपिन, हेही आम्ही त्या पुस्तकात सांगितलंय. त्यामुळे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच एक कॉपी घ्या. अमेझॉनवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकू आम्ही. येस नील, थँक्यू. आम्ही चालचलन ही एक सिरीज करतो ज्यात आम्ही पैशासंबंधीचं आपलं वर्तणूक कशी असली पाहिजे, आपलं बिहेवियर कसं असलं पाहिजे यावर चर्चा करतोय. त्या सिरीजचा तू भाग झालास त्याबद्दल तुझं खूप खूप आभार. थँक्यू मला बोलण्यासाठी. थँक्यू. थँक्यू.